नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहेत सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 15 जून. तर आज सकाळी सकाळी मी म्हटलं सकाळी उठल्यापासूनच व्हिडिओला स्टार्ट करेन, पण नाही शक्य झालं. आणि काय झालं आता, म्हणजे महिनाभर जरा रिलॅक्स होतं ना, महिना 2 महिने जरा रिलॅक्स होतो. क्लास होती ऋतूला, पण ते क्लासला म्हणजे डबा द्यायची काही गरज नव्हती, त्याच्यामुळे मला पण एवढा काही लोड नव्हता. सकाळचं एकदम निवांत गोष्टी असायच्या. आणि आज ना जागच आली नाही मला, पण तरी पण लवकर म्हणजे उठले नेहमीपेक्षा. आता थोडस रुटीन बसस तोपर्यंत थोडा असा हे होईलच, पण मी आता ठरवले की संध्याकाळी लवकर झोपायचं आणि सकाळचं लवकर उठायचं. तर आज जरा उशीरच झाला होता, त्याच्यामुळे माझी गडबड चालू आहे, पण बऱ्यापैकी आवरलं टाइमात. आणि आता चपात्या केल्या पटकन. चपात्या झाल्यावरती आता रुदूला त्याची आवडती भाजी द्यायची मला, आणि त्याला आता नाश्त्याला दूध आणि चपातीच देणार आहे. म्हणजे कसं जरा दमदमीत पण राहीन तो जरा दिवसभर. नाहीतर काय थोडं दुसरं काही खाल्लं का मग लगेच मुलांना भूक पण लागते. तर बऱ्यापैकी माझं काम आवरलंय, आता फक्त कपडे आणि भांडी राहिलेली आहेत. तर ते पण टायमात होणार आहेत, तसं पण मी पटपटच कामं करते. आणि त्याला टिफिनला मी आज देणार आहे बटाट्याची भाजी. त्याला जास्त आवडते ना, म्हणून म्हटलं चला बटाट्याची भाजीच द्यावा त्याला टिफिनला. तर त्यासाठी इथं मी कांदा कट करतेय. आणि पहिला दिवस म्हटलं शाळेचा, आता 2-3 दिवस मला असंच होणार आहे जरा रोळस तोपर्यंत. आणि ऋतूची मी ना एक रील पण शूट केलेली आहे, ती युट्यूबला टाकलेली आहे. ती पण नक्की जाऊन तुम्ही पहा. गेल्या वर्षी पण केली होती, पण ती इन्स्टाला टाकलेली. तर म्हणजे असंच एक आठवण राहती म्हणून मी करते शूट. आणि आजचा पहिला दिवस शाळेचा, आणि मला पण आमचे दिवस आठवले की आम्ही पण असंच. तरी ऋतूला एवढं काही नवीन घेतलं नाहीये, कारण त्याचं सगळं व्यवस्थित आहे. बॅग वगैरे, टिफिन बॅग, स्कूल बॅग. आता पुस्तकं वगैरे तर शाळेतून भेटणार आहे, तसं मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर इथं ऋतू खातोय दूध चपाती, आणि सईला पण शाळेत न्यायचंय बरं का मला आज. पण ती बसली एका साईडला, तिचं अजून आवरायचं राहिली, आंघोळ राहिलेली तिची. पण ते दोघं जण जेवतात तोपर्यंत म्हटलं चला मी कपडे तरी धुते. कपडे भिजत म्हणजे मगाशीच भिजायला टाकली होती. तर आता काही डेलीची कपडे म्हटलं पटपट पटपट धुवून होतील. आणि ऋतू लगेच माझं शूट घ्यायला आला. मी त्याला म्हणत होते नको नको, तर थांब आई घेतो घेतो घेतो. आणि आता काय असंच रुटीन चालू होणार आहे. आणि तुम्हाला सांगू का, उन्हाळ्यात म्हणजे आता इकडं तिकडं फिरणं झालं ना जरा, तर एवढी टॅन झाली मी, तुम्हाला समजतच असेल व्हिडिओमध्ये, खूप म्हणजे खूप जास्त टॅन झाली. तर तुम्हाला जर घरगुती उपाय काय माहित असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कसं आता उन्हाळा सुरू, त्यामुळे आता ह्या गोष्टी होतातच. इथं कसं आतमध्ये ना, आणि तिकडं माहेरी गेले ना, तिकडं जरा शेतामध्ये थोडंसं उन्हाने होतच होतं तसं. सगळ्याच झालोय, पण मी जरा जास्त झाली, मुलं जास्त नाही झाली. तर होईल कदाचित, मला वाटतं 8-15 दिवस परत इथं राहिले ना का तरी बऱ्यापैकी फरक पडलाय. पिंपल्स वगैरे खूप आलते, बराच फरक पडलाय. कपडे धुता असताना पुढे गोंधळ झाला तो म्हणजे हा बघा. इथं टोपावरती मी ना झाकण ठेवलेलं, दूध गरम करायला ठेवलेलं, आणि इकडं फोडणी देणार होते ना, म्हणजे जिरी मुरी तेलात टाकलं तडतडन, म्हणून म्हटलं त्याच्यात जाईल, म्हणून मग मी त्याच्यावरती झाकण ठेवलेलं. तर माझ्या नंतर लक्षातच नाही झाकण काढायचं. तर कामात काम असं वाढलं ना, एकदम गोंधळच झाला बघा, एवढं सगळं खराब झालं. म्हणजे दूध उतू गेलं त्याच्यापेक्षा पण मला ते सगळं खराब होऊन आता आवरायला लागणार आहे, त्याचं मला टेन्शन होतं. माझे 10 मिनिटं परत गेले किचन मध्ये, किचन आवरायला. आता सगळं हे दुधाचं वगैरे, त्याचे कसे वास वगैरे येतोच ना. मग दुधाचा टोप मी खाली ठेवलं. बरं तरी मी लवकर आले, म्हणजे कांदा परतायला टाकलेला ना, तोपर्यंत मी कपडे धुवायला गेले होते. तुम्हाला माहिती, मी अशी कामात कामं करून घेते पटपट. तर बघायला आले तर दूध उतू जात होतं. पटकन मग मी ते साईडला घेतलं, नाहीतर भरपूर दूध वायाला गेलं असतं बरं का बऱ्यापैकी. आणि असा गोंधळ होतोच बरं का, तुमच्या बाबतीत पण असं होतं का मला सांगा. नंतर मग मी सगळा किचन वगैरे, किचन ओटा व्यवस्थित आवरला, कारण दुधाचा वास येत होता ना. सईला लगेच वास येतो, तिला थोडे जरी काय आले का वास, म्हणते आईले वास येतो. आणि मग ते व्यवस्थित आवरल्यावर आणि ऋतूचा इथं टिफिन भरती मी. आणि त्या दोघांना पण पिवळी बटाट्याची भाजी लय आवडते, तसं पण मुलांना आवडतेच, बऱ्याच मुलांना आवडत असेल. तर आज ही दिली, आता उद्या काय देणार आहे अजून मला नाही माहिती, पण पाहू. आणि टिफिन वगैरे भरला, आणि मग त्याला शाळेत सोडायला गेले. आज पहिला दिवस आहे ना म्हणून. आणि आता चिकू दादा ते गेले 5वीला, ऋतू गेल्या 2रीला, त्याच्यामुळे तो आहे हायस्कूलला. आणि ऋतू आहे इथं ह्या शाळेमध्ये, आपल्या मराठी शाळेत. तर त्यामुळं ना आता त्याच्या जोडीला गल्लीतलं कोणच राहिलेलं नाहीये ह्या शाळेतलं 4थीपर्यंत. तर मग आता मलाच त्याला न्यायला सोडायला वगैरे जायला लागणार आहे.
आणि बघा इथं आज पहिला दिवस म्हणून छान तयारी झालेली बरं का. शाळेत तुम्हाला पुढे दाखवेलच, डीजे आणलेला शाळेत डीजे. आणि बघा मुलांना ना फेटे वगैरे घातलेले आणि त्यांची एक मिरवणूक काढली होती गावातून चौकापर्यंत. आणि मी बघितलं तर डीजेचा आवाज आला, म्हटलं कुठून डीजेचा आवाज येतोय, तर इकडं बाहेर डीजे लावलेला आहे आणि तिथं डीजेचा आवाज येत होता. आणि सईला मी अंगणवाडीत तिथं ठेवलेलं आहे, पण ती काय राहत नव्हती. मग तिला घेऊन मी इथं बाहेर आले आणि बघा हा महालक्ष्मी डीजे आणि मुलांची अशी रांग मस्त पैकी. इकडे ऋतू आहे इथं तुम्हाला पुढे बघायला भेटत. आणि छान मस्त स्वागत केलं शाळेतल्या शिक्षकांनी बरं का मुलांचं डीजे वगैरे लावून. मला पण छान वाटलं, म्हटलं चला मुलांना तेवढंच जरा वेगळं काहीतरी. आणि इथं पण म्हणजे रील वगैरे शूट करत होते बरेच लोक. आणि बघा सिनियर ज्युनियर KG. आणि इथं आहे आपला ऋतू. तर बघा आता गावातून आहे ना असं एक राऊंड मारून आणणार होते डीजे सोबत. आणि छान गाणी लागली होती, शाळेची सगळी लागलेली होती, शाळा मराठी, परत स्वर्गात आकाशगंगा, मस्त छान छान गाणी लागली होती. सईला मी म्हणत होते सई तिथं शाळेत डान्स करायला लागली होती. तर पाहायचं. आमच्या वेळी असं नव्हतं बरं का, म्हणजे मिरवणूक वगैरे तसं. पण आता आता खूप ऍक्टिव्हिटी वगैरे निघायला लागलेल्या आहेत. पण मला पण हे दिवस पाहून मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. खरंच ना ते दिवस एवढे छान होते ना, परत येणार पण नाहीत असं. मग मी परत आले अंगणवाडीमध्ये आणि सईला इथं बसवलंय. पण ती काही एकटी बसत नाही, आता पहिलाच दिवस आहे तसं जर म्हटलं तिचं तर, त्याच्यामुळे मी तिच्याकडून एवढी अपेक्षा ठेवू शकत नाही. तर पाहू आता हळूहळू. आता रोज तिला घेऊन जाणारच मी शाळेमध्ये, कारण आता पुढच्या महिन्यात ती 3 वर्षाची होईल म्हणून. आणि बघा मुलं, आता ही मुलं आहेत ना ती भरपूर दिवस झाले येत आहेत. आता सईचा पहिलाच दिवस आहे पण राहिली. मग नंतर आम्ही 12 वाजता घरी आलो. तर हाय, सकाळपासून एवढी गडबड 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 चालू होती की विचारूच नका. आता वाजले 12:30. आताशी घरी आली मी आणि म्हणजे 12 वाजता आले, जेवले. आणि आता सईचं चाललंय सोनपापडी खायचं काम. सोनपापडी खाती ही सोनपापडी आपली. आणि ना केस बांधले होते रबरनी, आता जरा सोडलं. तर एक गरम झालं होतं केसांमध्ये म्हणून मग मी आता जरा मोकळी सोडलीत. आता अजून भांडी राहिलेत, सकाळी कपडे धुतले. भांडे आणि फरशी. आता फरशी संध्याकाळीच पुसणार आहे, कारण काल रात्री पुसली होती मी. संध्याकाळी ना काय होतं, दिवसभर धूळ एवढी येते ना घरात, लई जास्त धूळ येते, हवा वगैरे जास्त आहे ना त्यामुळं. आता अगोदर सईला झोपवते आणि पाहू मग आता काय, आता दिवसभर असणार आहे काय माहिती, पाहू आता. आणि काय झाले, पोरं शाळेत गेले ते ना, करमतच नाही मला आता घरी. एवढे दिवस वाटायचं कधी पोरांची शाळा चालू होईल, कधी पोरांची शाळा चालू होईल. पण आता शाळा चालू झाली तर असं वाटतं की बरे होते पोरं घरी. आता म्हणजे आले मी मागाशी, आता असं जरा खाली खाली वाटते, करमत नाही ना सगळी पोरं गेलं. तसं हे आहे कार्टून एक, पण तरी पण कसे सारखे असतात पोरं टीव्हीला. सई पण आता थांबल जरा आहे ना थोडस तिला. हा छुन केले सईला हे. धोंड्याला काढून ठेवले तिच्या बांगड्या, मोठ्या जरा होत्या. चला आता आवरते, कामच करते थोडंसं काहीतरी, कारण जरा करमत नाही पोरं नाही. चला ऋतूला शाळेत आणायला जायचंय. 4 वाजता त्याची शाळा सुटणार आहे. मला वाटलं 5चा टायमिंग होता ना पहिला, तर पण आज कदाचित लवकर सोडणार आहे, पहिला दिवस आहे म्हणून. तर 3:45 झालेत. झोपलो होतो आम्ही दोघी पण, म्हणजे सईला जास्त झोपवलं मी, जरा वेळ पडले होते, अर्धा तास झोपले असेल. रात्री पण उशिरा झोपले ना म्हणून. तर बरं झालं सई उठली. आता आम्ही जातो दादाला आणायला ना. सई झोप झाली तुझी? पाणी वगैरे दिले तिला प्यायला. म्हटलं आता आलो ना का मग सगळे मस्त नाश्ता करू. जांभळं आणलेली त्यांनी, आणि काल मी शेंगा पण उकडल्यात, आपणनी आणल्या होत्या. तर मग आल्यावरती खाऊ ऋतू आणि आपण ना, सई दादा आपण खाऊ आल्यावर.
चांगली हवा सुटली बाहेर, एवढं काय ऊन नाही, तर येतो जाऊन आम्ही पटकन. चला तुम्ही पण. दादाला आवाज दे. अरे मी तुला तिकडे बघते, तू कुठं चाललाय? चल, तुझ्यासाठी सैनी बघ टोपी आणली, तिने पण घातली आणि तुला पण घेतली. युनिफॉर्म भेटला का बाळा तुला? नाही, उद्या मॅडमला सांगितलं का तसं? शाळेतून आल्या पोरांनी अभ्यास करायचा, तर ही आमची छकुली ना, हिला अभ्यास नाही, हिला नुसतं खेळायला लागत. आणि ऋतू अभ्यास करणार होता तरी मला म्हणती नाही नाही आमची इज्जत. आणि ऋतूला पण ना ती घेऊन आली, म्हणत होते का नको, ऋतूला म्हटलं अभ्यास कर, तर तरी पण नाही नाही चला चला. जिंकलाय वय, तिकडं निघ. कुठं आउट झाला? निघ इकडे खेळतात पोरं. यांना इतका आनंद झाला, इथे पोट धरून हसायला लागले. हा वास आला. कोणची मोठी तुम्ही कमेंट मध्ये? मोठा प्रश्न आहे काही, तिची माय सेम आहे बघ छकुले. कोण म्हणतंय सेम आहे दोघींची? चांगले हा मग नानाने टक्कल केलाय चांगला. मी पण केलाय, केस आलेली नाही तुला आलं बाई, मला आली कालच केलेली क्वालिटी आणि क्वांटिटी. बरं कसं होता आज शाळेचा पहिला दिवस? शाळेचा पहिला दिवस लय भारी होता. तुमच्या शाळेत जादूगर, हा ऋतूच्या शाळेत जादूगर आला होता. जादूगर आलता शाळेत आज. जादू होती, जादू. संध्याकाळी मग ना सगळं स्वयंपाक वगैरे आवरला, जेवण वगैरे झालं आणि आता उद्याच्या ऋतूची टिफिनची तयारी चालली. माझ्या लक्षात आलं आप्पा जास्त कोथिंबीर घेऊन आले होते, माझ्या आईने एक जोडी दिली होती, चांगली भली मोठी होती बरं का, 5-6 त्याच्यात अशा हे वळकुट्या झाल्या. म्हटलं चला मग आता कोथिंबीरच्या वड्या करते. बरेच दिवस झालं म्हणजे केल्याच नाही, महिना झाला असं, 1-2 महिने झाला असं कोथिंबीरच्या वड्या खाल्याच नाही, सुट्टीत तर केल्याच नव्हत्या. आता कोथिंबीर पण सध्या खूप महाग झाली, पण आईने दिली होती एक चांगली जोडी, तिने पण विकतच आणलेली, पण बऱ्यापैकी चांगला मोठा असा भेळा होता. तर म्हटलं चला मग निवडून वगैरे ठेवला मी. लाईट पण सारखी जात येत होती, तर पोरं झोपलेली, सही जागी फक्त. मग सगळं माझं आवरल्यावरती आता 10:15 काहीतरी झाले होते. मग मी आता म्हटलं निदान उकडून जरी ठेवल्या ना तरी मग उद्या सकाळचं कसं लय टेन्शन नाही राहणार, आणि लय गरम गरम त्या चांगल्या पण नाही लागते, अशा थंड झाल्या का व्यवस्थित कट करता येतात ना, म्हणून मग आताच मी तयारी करून ठेवते. शक्यतो असंच करते मी, वड्या वगैरे असल्या का आदल्या दिवशी जरा करून ठेवल्या ना का टेन्शन राहत नाही दुसऱ्या दिवशी. आता उद्या तर मंगळवार आहे, मला तर उपवास आहे, म्हणून मग काय ऋतूला होऊन जाणार आहेत. तर सगळ्या वड्या वगैरे केल्या आणि मग तरी 5 पळकुट्या झाल्या होत्या त्याच्या. परत सगळा किचन वगैरे आवरला, कारण मग कसं सकाळचं उठलं का लई डोक्याला हॅडॅक राहतं, आणि किचन सकाळचं उठलं का जरा फ्रेश दिसला ना साफ तर मग आपल्याला पण काम करायला जरा उत्साह येतो. नाही तर कालचंच परत ते सगळं आवरा. तसं मी पहिल्यापासूनच किती उशीर झाला का तर किचन क्लीन करूनच झोपते वगैरे, कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला साफ करायचं म्हणून. तर मग सगळं वड्या वगैरे उकड्या टाकल्या, मी पण थोडंसं माझं आवरलं आणि म्हटलं चला आता उद्याची तयारी झाली मग निश्चिंत झोपण. पण आता ना रात्रीची लवकर झोप पण येत नाही बरं का, काय होते काय माहिती. पण आता पाहूयात, वड्या वगैरे उकड्या टाकल्या, परत ते बंद पण केलं, 3 शिट्ट्या घेतल्या, मग बंद करून टाकलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं होतं मी डब्यावरती, कारण काय होतं कधी कधी सगळा घाम त्याच्यात पडतो ना, म्हणून मग झाकण वगैरे ठेवलं बंद केल्यावरती. मग झोपले, 11:15 वाजता मी झोपले. तर आता उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.